आजपर्यंत मी त्यांच्या तोंडून कधीही कोणाबद्दलही नकारात्मक शब्द नाही ऐकलेला. तेव्हा फक्त ते ओरडले होते की अजिबात बंक वगैरे करायचं नाही, उठ आणि कॉलेजला जा, एक सुद्धा लेक्चर चुकवायचं नाही. खूपच वाईट वाटलं ते बघून, कारण दादांना निरोप आला खरं तर की दादांना बरं नाही आहे म्हणून. तर ते आले, गाडीतनं उतरले, अतिशय हळू चालत होते ते जसे झपाट्याने चालतात बोलतात इतर लोकांशी, असं न करता ते अतिशय शांतपणे चालत होते. हळूहळू त्यांनी ते डायसकडे आले. जडेजा तो चांगला बॅटिंग करतो. चांगली बॅटिंग केला 2 बॉल 7 पाहिजे होते, 2 6 मारले. 2 6 मारले, राईट. एक आमचं शेवटचं फक्त संभाषण झालं, ते मात्र माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. कारण म्हटलं, मामा तुमच्यासाठी लाडू मी केलेत, मनवेंकडे देऊ का? तर मला म्हणाले नको, माझ्याचकडे दे. पण मनाला पटवून द्यावं लागतंय रोज की हे घडलंय, हे झालंय. तुमच्या बऱ्याचशा आठवणी अर्थात तुमच्या लहानपणीच्या आहेत. तर अजित मामा कडक होते का अजित मामा खूप प्रेम करणारे होते? मला वाटतं माझी साधारण एक 3.5-4 वर्षाच्या असल्यापासूनच्या काही आठवणी आहेत त्यांचा धाक कायमच वाटायचा, त्यांच्याबद्दलचा आदर कायमच होता. आणि तेव्हा मी त्यांना खूप घाबरायचे, त्यांच्याशी फार बोलायला जायचे नाही. पण त्यांचं प्रेम तेव्हाही खूप जाणवायचं. आणि शिवाय लहानपणी इतर मामांबरोबर पण मी त्यांना पाहिलं होतं, तर ते काहीतरी वेगळंच करत असायचे. सापच धरतील आणि गरगर गरगर फिरून फेकून देतील, किंवा बेडकांची माळच करून कोणाच्या तरी गळ्यात घालतील, असं काहीतरी त्यांचं, किंवा खोड्याच करतील, असं काहीतरी त्यांचं चालू असायचं. पण त्याचबरोबर मला आठवतं आहे की त्यांनी पोल्ट्री उभी केली होती, तिथे आम्ही अंडी वेचायचो. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आईबरोबर आम्ही बारामतीला जायचो, मी आणि माझी छोटी बहीण. आणि तेव्हा आम्ही बसनी जायचो. एकही रस्ता नव्हता तेव्हा. साताऱ्यापासून जे खडखड खडखड असायचं ते काटेवाडीचेही रस्ते नसायचे. तर अजित मामा स्वतः आम्हाला गाडी घेऊन बारामतीच्या बसस्थानकावर पिकअप करायला यायचे. सो त्या काही आठवणी आहेत. आणि मग तिथून काटेवाडीला आम्ही जायचो. त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे त्यांना फुलं इतकी आवडायची, त्यांनी पहिली बांधलेली ती फुलांची बाग काटेवाडीच्या घरातली, त्यांनी पहिल्यांदा बनवलेलं लॉन, किंवा आम्ही, माझ्या आठवणी सुरुवातीच्या अशा आहेत की ते सतत आम्हाला विचारायचे की हात नीट धुतलेत का, नखं कापलेली आहेत का, दाखव मला. आणि तेव्हा खरं तर मी तर मामींनाच चिकटून असायची, कारण मामांची भीतीच वाटायची. पण नंतर असंही जाणवायचं की अरे 2-3 दिवस मामा नव्हते, ते जेव्हा आले तेव्हा ते भरपूर चॉकलेट्स घेऊन यायचे, ते आमच्यासाठीच असायचे. किंवा दिवाळीमध्ये फटाके आणायचे, किंवा प्रत्येक वेळेस शॉपिंगला घेऊन जायचे, ते स्वतः घेऊन जायचे. तर अशा काही आठवणींमुळे त्यांचं प्रेम कायम जाणवायचं. आणि नंतर मला लक्षात आलं की त्यांनी कायमच त्यांचं प्रेम कृतीतनं जाणवलेलं होतं. कधी बोलण्यामध्ये असं कोणाच्या आलं आहे किंवा काय असं नव्हतं. एक आमचं शेवटचं फक्त संभाषण झालं, ते मात्र माझ्यासाठी अविस्मरणीय आहे. कारण ते बोलले त्यावेळेस माझ्याशी त्या पद्धतीने, त्याच्यामुळे. आणि नंतर दादा गेलेच, त्याच्यामुळे एनिवे. सो अगदी लहान असतानाच्या ह्या आठवणी आहेत. त्याच्यानंतर अजित मामा आम्हाला सहलींना घेऊन जायचे, कोकणात, महाबळेश्वरला, गोव्याला. माझा पहिला परदेश दौरा त्यांच्याबरोबर झाला. तेव्हा माझे आईबाबा पण नव्हते, पण मी त्यांच्याबरोबर आणि मामींबरोबर सगळीकडे असायचे. तर सुरुवातीच्या काळात उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही बारामतीत असायचो. पण जेव्हा मामा मामी मुंबईला गेले तेव्हा मला लक्षातही आलं नाही की मी बारामती सोडून मी मुंबईला जायला लागले दर सुट्टीत. आणि तेव्हा मग पार्थ जय होते, त्यांच्याबरोबरच्या खेळ असायचे, आठवणी असायच्या, फिरणं असायचं. 1-2 वेळा मला आठवतं आहे अधिवेशन होतं तेव्हा मामींनी मुलांना पण माझ्याकडे ठेवून गेल्या होत्या तेव्हा, कारण मी थोडी मोठी होते तेव्हा. आणि बाकीचे असायचेच बघणारे, पण ते एक आपोआप होत गेलं. कारण
पार्थ असेल, जयचा पहिला वाढदिवस असेल, प्रत्येक केक ठरवण्यापासूनचे रिटर्न गिफ्ट्सपर्यंतचं सगळं मी करायचे. मला खूप आवडायचं ते करायला. किंवा कधी मामींना मदत करायची, कधी ते म्हणायचे हे तू कर, मग ते आम्ही त्या आशियानामध्ये जाऊन ऑर्डर करायचो. अशी खूप मजा असायची खरं तेव्हा. मला त्यांनी कधीच रागवलं आहे अशी काही आठवण नाही आहे, नाही, किंवा एकही अशी कटू आठवण नाही आहे त्यांच्याबरोबरची. अगदी मी एकदाच मला आठवतं आहे की पुण्यात ते आले होते, तर मी त्यांच्या पुण्यातल्या घरात कॉलेजमध्ये असताना, फर्ग्युसनमध्ये असताना राहायला गेले. तर मग मला असं वाटलं की बंक करावं कॉलेज. तेव्हा फक्त ते ओरडले होते की अजिबात बंक वगैरे करायचं नाही, उठ आणि कॉलेजला जा, एकसुद्धा लेक्चर चुकवायचं नाही. पण बस तेवढंच. म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त ते मला कधी रागवलेत किंवा ओरडलेत असं माझी एकही आठवण नाही आहे. किंवा त्यांचं रागवणंसुद्धा कधी पर्सनल, कुणाच्याही बाबतीत कधी पर्सनल नसायचं. ते कायम स्वच्छतेकडे त्यांचा कल असायचा. टापटीप किंवा कागद पडला, पानसुद्धा पडलेलं त्यांना नाही आवडायचं, ते कोणीतरी उचलावं, तिथे स्वच्छ असावं, ही भावना असायची त्याच्यामध्ये. दर दिवाळीला माझी आई, विजया पाटील, नीता मावशी, सुनेत्रा मामी, शर्मिला मामी, आजी आणि मी, आम्हाला प्रत्येकाला ते साडी आणायचे आणि स्वतः निवडायचे साडी. आणि त्या सगळ्या साड्यांमध्ये माझी साडी ही दीप्तीसाठी आहे असं त्यांनी आवर्जून सांगितलेलं असायचं. त्याच्यामुळे मला, आणि त्यांना मी साडी घातलेली आवडायची. ते माझं नेहमी कौतुक करायचे की तू साडी छान घालतेस. तर ते अगदी सुरेखच साडी माझ्यासाठी पिक करायचे. म्हणजे कधीच असं झालं नाही. आणि त्यांचा चॉईस खूप सुंदर होता. म्हणजे आम्हाला सगळ्यांना, प्रत्येकाला जी साडी दिली ती त्या व्यक्तीला खूप आवडायची. तर त्यांची ती नजरच होती अशी की ते चोख गोष्टी आणायचे, ओळखायचे, कुठलं कोणाला चांगलं दिसेल ते त्यांना कळायचं पण आणि आवडायचं. आणि माझे आजोबा तसे होते. सगळ्यांसाठी ते, कुटुंबातल्या सगळ्यांसाठी ते शॉपिंग करायचे, आणायचे. आणि मला वाटतंय तात्सेबांना मी कधी अनुभवलं नाही आजोबा म्हणून, पण अजित मामांनी त्यांची जागा खूप मोठेपणाने, खूप लवकर वयामध्ये घेतली. आणि सगळ्या कुटुंबाचेच जसे ते वडील झाले. म्हणजे माझे आजोबाही झाले, वडीलही झाले, मामा तर होतेच होते. असं एक अनुभवलं आहे मी त्यांच्याबरोबर. तीच काळजी होती, तोच हक्क होता. कधी प्रेमाचा असेल, कधी नाही ते तुझ्याकडनं हे झालं पाहिजे असं असेल. त्या प्रत्येक गोष्टीतनं हक्क आणि आपलेपणा होता. आणि ते खूप हृदयस्पर्शी आहे माझ्यासाठी. त्याच्यात कधीच असा वरवरचेपणा नव्हता. मला आठवतं आहे की अनेक प्रसंगातनं ते गेलेत, अनेक प्रकारचे लोक त्यांना भेटले असतील. आजपर्यंत मी त्यांच्या तोंडून कधीही कोणाबद्दलही नकारात्मक शब्द नाही ऐकलेला. किंबहुना एखादी व्यक्ती जर कोणी काही म्हणत असेल, एक सहज काहीतरी वाक्य जरी टाकलं तरी ते थांबायचे त्यांना की आपल्याला काय करायचं आहे, तो त्या व्यक्तीचा प्रश्न आहे, ते त्यांनी ठरवावं काय करावं, कसं वागावं, काय बोलावं. तर आणि त्यांच्यामध्ये एक म्हणतो ना प्रेझन्स आणि ऑरा, उपस्थिती आणि आभा होती. ते जिथे जिथे जायचे तिथलं वातावरण मला वाटायचं की ते वातावरण बदललं आहे. आणि ते येणार किंवा घरातल्यांनी सगळ्यांनीच व्यवस्थित आवरलेलं, टापटीपच राहिलेलं, स्वच्छ असलेलं तर अर्थातच, पण टापटीप असलेलं अव्यवस्थितपणा त्यांना आवडायचा नाही. सो प्रत्येकाने टापटीप असलेलं त्यांना खूप आवडायचं. आणि सगळेजण तसे असायचे त्यांच्याबरोबर. किंवा एक ती सवयच लागून गेली की मला वाटतं ते आपल्या घरातल्या मोठ्यांकडनंच येतं. जसं प्रतिभा काकींकडनं, साहेबांकडनं काही जे आम्हाला संस्कार मिळालेले आहेत, त्यांच्या बोलण्यातनं असू देत, त्यांच्या आम्हाला सांगण्यातनं असू देत, तसंच मामांचं होतं. त्याच्यामुळे एक ना घरामध्ये एक असं वातावरण असायचं व्यवस्थितपणाचं. तुम्ही मध्यंतरी एक फोटो शेअर केलेला होतात की अजितदादा डायसवरती भाषण करतात आणि तुम्ही लिहिलं की ती तुमच्या त्यांची प्रत्यक्ष झालेली शेवटची भेट होती. तुम्ही स्वतः काढलेला फोटो होता. कुठे झालेली ती भेट? खरं तर ना मला वाटतंय आम्ही सुद्धा किंवा मी तरी अजित मामांना थोडंसं टेकन फॉर ग्रांटेडच होतं की मामाच आहेत, ते असतातच नेहमी. त्याच्यामुळे मी कधी स्वतःहून असा फोटो नाही काढला किंवा माझ्या मुलाबरोबर काढला असेल किंवा सगळ्यांचे मिळून काढले असतील, पण त्यांचा एकट्याचा मी कधीच फोटो घेतला नव्हता. मागच्या दिवाळीमध्ये भारती काकी
नव्हत्या आमच्यामध्ये, त्याच्यामुळे ती दिवाळी सगळे कुटुंबीय साजरी करणार नव्हते. त्याच्यामुळे मी विचार केला की मग बारामतीला नको जायला. आणि त्यावेळेस आणि दुसरेही काही कामं होती, त्याच्यामुळे त्यांची माझी भेट झाली नसती त्या दिवाळीत. पण दिवाळी आणि मामा, आजी, इतर कुटुंबीय हे इतकं घट्ट बसलेलं आहे ना, तर मला त्यांना भेटल्याशिवाय राहावे ना. तर मी त्यांचे PA चोबेंना विचारलं की दादा कधी आहेत पुण्यात. तर त्यांनी सांगितलं उद्या आहेत. तर मला वाटलं जाऊन भेटावं. तर वेळेच्या आधीच मी खरं तर त्यांच्या घरी गेले आधी. पण वेळेच्या आधी, दिलेल्या वेळेच्या आधीच 15-20 मिनटं ते कार्यक्रमाला गेले होते. त्याच्यामुळे मग पण तो कार्यक्रम थोडा लांब होता. मग चोबे म्हणाले की इथे CPRमध्ये पोलिसांचा त्यांचा एक छोटासा कार्यक्रम आहे, तिथे तुमची त्यांची भेट पण होऊ शकेल आणि नंतर तुम्ही त्यांच्याबरोबर गाडीतनं छान अर्धा तास जाऊ शकाल, गप्पा मारू शकाल. तर म्हणून मी CPRमध्ये गेले, सेंटर फॉर पोलीस रिसर्च, आणि तिथे थांबले होते. आणि मला वाटलं नेहमीसारखे दादा येतील. तर त्या दिवशी मी म्हणजे मला खूपच वाईट वाटलं ते बघून, कारण दादांना निरोप आला खरं तर की दादांना बरं नाही आहे म्हणून. आणि जेव्हा मी त्यांना पाहिलं तेव्हा मला लक्षात आलं की किती जास्त बरं नव्हतं त्यांना. आणि असं मी त्यांना कधीच बघितलं नव्हतं. उभ्या आयुष्यात मी त्यांना कधी आजारी पाहिलेलं नव्हतं आणि असं तर कधीच नाही. तर ते आले, गाडीतनं उतरले, अतिशय हळू चालत होते ते जसे झपाट्याने चालतात बोलतात इतर लोकांशी, असं न करता ते अतिशय शांतपणे चालत होते. हळूहळू त्यांनी ते डायसकडे आले. तिथे जो कार्यक्रम होता तो पार पडला, छोटंसं भाषण केलं त्यांनी आणि परत जायला निघाले. मी त्यांच्यासाठी त्यांच्या आवडीचे डिंकाचे लाडू केले होते, स्वतः बनवले होते, ते त्यांना दिले. मग म्हटलं मामा तुमच्यासाठी लाडू मी केलेत, मनवेंकडे देऊ का? तर मला म्हणाले नको, माझ्याचकडे दे. आणि नेहमीप्रमाणे ते अतिशय प्रेमाने हसून मला नेहमी असं खांद्याला जवळ घेतात तसं जवळ घ्यायला निघाले. तर त्यांना इतकी प्रचंड खोकल्याची उबळ आली आणि अनेक मिनटं झाले तरी तो खोकला त्यांचा थांबेना. म्हणजे आम्ही सगळे बघत होतो, इतका त्रास होत होता त्यांना. त्याच्यानंतर त्यांना म्हणजे तापही होता त्या दिवशी त्यांच्या अंगात, त्यांचं डोकंही बहुतेक दुखत असेल, कारण नंतर पुन्हा ते कसेबसे मग हळूहळू गाडीकडे गेले आणि ड्रायव्हर येईपर्यंत तिथे ते थोडंसं स्वतःला आधार देत, डोकं धरत कसेबसे थांबून होते. माझ्यासाठी तो खूपच मला खूपच वाईट वाटलं. घरी जाऊन मी नंतर आजीला पण फोन केला, आईला पण फोन केला की अर्थातच त्यांनी त्यांचं कमिटमेंट पाळलं, हे त्यातलं ते तिथेही वेळेतच आले, वेळेच्या आधीच पोचले होते त्याही कार्यक्रमाला. आणि त्याच्यातून त्यांचा तो संयम म्हणा, त्यांचं वेळेला काय म्हणावं, अगदी घड्याळाच्याही काटाप्रमाणे जसं ते वेळ पाळतात तसं ते वेळेला पोचणं, म्हणजे याही परिस्थितीमध्ये तो कार्यक्रम कॅन्सल न करता ते तिथे आले, त्यांनी तो पार पाडला कार्यक्रम. आणि मग त्यांची तब्येत बघता मात्र मी त्यांच्याबरोबर नाही गेले, ते गेले. पण मग नंतर मी जेव्हा आजीशी बोलले आणि मी तिला म्हणलं की तू प्लीज मामांना सांग की थोडीशी काळजी घ्या स्वतःची, कारण नुसते तुम्ही अव्याहतपणे काम करताय पण तब्येतीकडे पण प्लीज थोडंसं बघा. तर नंतर काटेवाडीला पोचल्यावर मला आईनी सांगितलं की तिथेही त्यांनी एक अर्धा दिवस विश्रांती घेतली असेल. रोज आणि रोज ते लोकांना भेटतच होते, त्याच परिस्थितीत, त्याच तब्येतीमध्ये त्यांची कामंसुद्धा करत होते आणि ते काही त्यांनी पूर्णपणे विश्रांती घेतली हे काही माझ्या कानावर नाही आलं. अजूनही मला वाटतं की ते कुठेतरी असतील, दौऱ्यावर असतील, कुठेतरी भाषण करत असतील, TV वर त्यांचं रोजच काहीतरी असायचं, बातमी, आईकडून काहीतरी ऐकायला यायचं. अजूनही असं वाटतं की ते कुठेतरी आहेत आणि कुठेतरी काम करत आहेत. म्हणजे मला ऑफकोर्स आम्ही सगळ्यांनी स्वीकारलेलंच आहे की हे जे घडलं आहे ते, पण मनाला पटवून द्यावं लागतं आहे रोज की हे घडलं आहे, हे झालं आहे. आणि नाही, ह्यातून बाहेर येता येणं हे नाही आहे शक्य.
तर ह्याच्याबरोबरच कसं जगायचं हे आता आयुष्य आणि नियती शिकवतं आहे असंच म्हणायला लागेल. कारण हे कधी स्वप्नात जेव्हा हे समजलं तेव्हाही मला वाटलं हां खरचटलं असेल, काहीतरी झालं असेल, छोटासा अपघात झाला असेल, असं काही झालं असेल. हे अगदीच ध्यानीमनी म्हणजे कोणालाच न पटण्यासारखी गोष्ट होती ती आमच्या सर्वांसाठी. त्यांचा सहवास नाही, त्यांचा आधार नाही, त्यांच्याशी बोलणं नाही, त्यांना पाहणं नाही, 22 तारखेला त्यांची भेट नाही, हे न विश्वास बसण्यासारखं आहे. आणि अजूनही कुठेतरी तो जो शब्द पडतो किंवा वाचण्यात येतो स्वर्गीय, तो म्हणजे कानाला आणि हृदयाला एकदम खटकतो. किंवा त्यांचे जे आत्ताचे होर्डिंग्स दिसतात ते बघवतच नाहीत, कारण त्यांचे सततच होर्डिंग्स बघायची सवय होती जाता येत. आणि तेव्हा कधीच फार काही आम्ही लक्ष नाही द्यायचो की दादांचं होर्डिंग लागलं आहे कुठलं तरी, काहीतरी असतंच, म्हणजे असायचंच त्यांचं. आणि आता ते इतकं सगळं विचित्र झालेलं आहे की ते खूप सगळं म्हणजे त्याच्यासाठी त्याला शब्दच नाही आहेत खरं तर. आणि पावलोपावली प्रत्येक दिवशी त्यांचं नसणं आणि त्यांचं जे माझ्या आयुष्यात त्यांचं जे असणं होतं ते दररोजच जाणवतं. आणि ते आठवणीतून किंवा फोटो बघून आठवण येते असंही नाही आहे. कुठून येतं मला माहिती नाही, पण कुठला तरी एक क्षण समोर येतो किंवा त्यांचा एखादी मेमरी समोर येते, एखादी आठवण समोर येते, किंवा ते अनेक त्यांचे पैलू होते, त्यापैकी कोणतीही आठवण जरी समोर आली तरी खूपच म्हणजे शब्दच नाही आहेत माझ्याकडे ते व्यक्त करायसाठी. आणि असं झालं ना की अगदी माझं लग्न होईपर्यंत प्रत्येक वर्षी आणि त्याच्यानंतरही खरं तर त्यांचा वाढदिवस असेल, आजीचा वाढदिवस असेल, दिवाळी असेल, ह्या वेळेस तर मी असायचे त्यांच्याबरोबर. त्याच्यामुळे तो एक माझ्या जडणघडणमध्ये किंवा मी मोठी होण्यामध्ये तो एक म्हणजे घरातल्या व्यक्तीचा तो एक सहवास होता माझ्यासाठी. जसे माझे आईवडील आहेत तसे मामा होते माझ्यासाठी. आणि किंबहुना त्याच्यातही खूप वेगळा गोडवा होता, कारण त्याच्यामध्ये मी त्यांची भाची होते, ते माझे मामा होते, तर वेगळ्या पद्धतीने लाडच असायचे माझे. माझा मुलगा अर्श, त्याचेही त्यांनी खूप लाड केले. खरं तर घरातल्या सगळ्याच लहान मुलांचे त्यांनी लाड केले, त्यांना लहान मुलं खूप आवडायची. अर्शला विशेष करून त्यांचा खूप सहवास मिळाला. काय चिरंजीव, कसा आहेस, असं त्यांचं नेहमी बोलणं असायचं. अर्श लहान असताना त्याच्या अजित मामांच्या प्रत्येक वाढदिवसाचा केक अर्शने कापला त्यांच्याबरोबर. किंवा त्याच्याबरोबर त्यांनी अनेक वेळा क्रिकेटच्या गप्पा केल्या. त्याच्यामुळे कितीतरी मॅचेस हरले. पण शेन वॉटसन आहे, परंतु तो रिटायर झाला. हा पण होता ऋतुराज गायकवाड आहे. ऋतुराज चांगला आहे, पण तो आपला महाराष्ट्राचाच आहे. हो, आणि हा आहे ना फाफ डुप्लेसी. तुझा स्पिनर एक आहे. पियुष चावला तो खूप बेकार. नाही पियुष नाही, इम्रान ताहिर. नाही काय रे त्याचं नाव, जडेजा. तो चांगला बॅटिंग करतो. चांगली बॅटिंग. सीएसकेला 2 बॉल 7 पाहिजे होते, 2 6 मारले. 2 6 मारले. राईट. त्यांना क्रिकेट खूप आवडायचं. मलाही ते क्रिकेटच्या मॅचला घेऊन गेले होते. अशा अनेक आठवणी आहेत. जेवायला बाहेर जायचो आम्ही, शॉपिंगला घेऊन जायचे ते आम्हाला. सहलींना तर खूपच सहलींना नेलं बरोबर. त्याच्यामुळे माझा सगळा जो काही सहवास आहे त्यांच्याबरोबर हा अतिशय पॉझिटिव्ह आणि खूप सुंदर क्षणांचाच आहे. किंबहुना नंतर अलीकडच्या एक 5-6 वर्षांमध्ये त्यांच्या आयुष्यातले जे काही आव्हाने त्यांनी ज्या पद्धतीने ते समोर गेले ते जेव्हा मी पाहिलं आणि जवळून जाणलं, तेव्हा माझा त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेम आणखी वाढत गेलं. तेव्हा म्हणजे आत्तापर्यंत ते मामा होते, पण एक व्यक्ती म्हणून ते किती मोठे आहेत
आणि मीही तेव्हा मोठी झाले होते, त्याच्यामुळे मला त्यातले संदर्भ जेव्हा कळायला लागले किंवा त्यांच्यातले जो परिपक्वता आहे, मॅच्युरिटी, प्रगल्भता आहे, ही जेव्हा माझ्या लक्षात आली तेव्हा म्हणजे माझं प्रेम आणि आदर त्यांच्याबद्दलचा खूपच वाढला. कुटुंबातल्या प्रत्येकाकडे लक्ष देणं, प्रत्येकाच्या मागे खंबीरपणे उभे राहणं, किंवा आम्ही दिवाळीत साधं नाश्त्याला किंवा जेवायला बसलोय तरी प्रत्येकाला विचारणं की हे घे, हे घेऊन बघ, ते घेतलं का. स्वयंपाकघरात जाऊन पण त्यांनी एक नजर टाकावी की सगळं व्यवस्थित आहे ना, सगळं तयार आहे ना, किंवा हे काय बनवलं आहे, मग आज रात्री काय जेवायला बनवायचं, हे सुद्धा ते मामी पण असायच्याच, पण ते सुद्धा अनेक वेळा त्यांचं म्हणणं असायचं की नाही आज, आणि त्यांना साधं खूप आवडायचं, आज थालीपीठ आणि लोणी असू दे किंवा आज मुगाची खिचडी असू देत. अर्थातच नॉनव्हेज किंवा बाकीच्या गोष्टी त्यांच्या आवडीच्या होत्या. सुनेत्रा मामींची पुरणपोळी त्यांना खूप आवडायची, तेही असायचं. आणि माझं असं झालं की दर सुट्टीमध्ये मी 2-2 महिने मामा आणि मामी दोघांबरोबर राहायचे. त्याच्यामुळे मामींचाही मला खूप लळा होता आणि किंबहुना त्यांच्या प्रेमामुळेच कदाचित सहवास त्यांचाही इतका मिळायचा मला. त्यांच्याबरोबर इकडे जा, तिकडे जा, दुकानात जा, मुलांना शाळेतनं आणायला जा, किंवा अनेक ठिकाणी त्या मला बरोबर घेऊन जायच्या. त्याच्यामुळे ते खूप असं आपोआप होत गेलं माझं त्यांच्या तिकडे राहणं. किंवा ZTVमध्ये मी जेव्हा काम करत होते तेव्हाही मी त्यांच्याच घरात राहत होते. त्यामुळे तेव्हाही कॉलेजनंतरचे कामाच्या दिवसात पण मला त्यांचा सहवास, मामींचा सहवास, मुलांचा सहवास होता. खूप मजा करायचो. पारजय, मी, पारचे दुसरे कझन्स असायचे त्यावेळेस अनेक वेळा आमच्याबरोबर. तर ते दिवसच खूप वेगळे होते. आणि मामांचं घर हे आमच्या सगळ्यांसाठी नेहमी उघडं असायचं. कोणालाही मुंबईत राहायचं असेल, काठेवाडीत राहायचं असेल तर हक्कानी जाऊन त्यांच्या घरी राहता यायचं. अगदी साहेबांचं घर सुद्धा तसंच असायचं. काकी असू देत किंवा साहेब असू देत किंवा मामा मामी असू देत, प्रत्येकाच्या घरी आम्ही खरं तर हक्कानी राहू शकायचो. कधीही नुसता एक फोन करून काकींना सुद्धा आम्ही म्हणलं की काकी दिल्लीमध्ये माझा असं आहे, तर ते 5व्या मिनिटाला मला फोन आलेला असायचा की आप आ रहे हैं, कब आ रहे हैं, कब की अरायवल है आपकी. असं तसंच मामांच्या घरी खूप हक्काचं घर होतं ते माझं आणि सगळ्यांचंच. आणि सुनेत्रा मामींनीही ते नेहमी कटाक्षाने पाळलं. त्यांचं जे ते कृतीतून प्रेम करणं, असणं जे आहे ना, ते मी आजीच्या 70वा का 75वा वाढदिवस होता आणि तिच्या माहेरचे सगळे त्यांचेच भाऊ बहीण आणि इतरही सगळे कुटुंबीय, आजीच्या बहिणी, हे सगळेजण आले होते जेवायला. तर तेव्हा अजित मामा सगळ्यांना स्वतः जेवण वाढत होते. त्यांच्या जोडीला श्रीनिवास मामाही होते. तर मी नुसती बघतच राहिले की किती ते खुल्या मनाचे होते आणि खुलेपणाने ते म्हणजे सगळ्यांमध्ये तेवढ्या सहजतेने ते वावरायचे. प्रत्येकाला त्यांनी बुफेमधल्या गोष्टी स्वतः वाढल्या त्या दिवशी त्यांच्या हातांनी. तर मला ते खूप माझ्यासाठी टचिंग होतं ते पाहणं. त्याच्यानंतर आजीचं आणि त्यांचं जे नातं आहे ते म्हणजे इतकं वेगळं आहे. आणि एक आदर्श पुत्रसुद्धा किती एखाद्याचं जीव असू शकतो आईवरती. आठवड्यातून 5 दिवस हे अख्ख्या राज्याची जबाबदारी सांभाळताना आजीला फोन करायचे. म्हणजे जवळजवळ दररोजच असायचा, आठवड्यातनं 5 वेळा तर असायचा. आणि कधी आजीला जर काही झालं तर ते त्यांना सहन नाही व्हायचं. म्हणजे इतर कोणालाही काही झालं तर ज्या खंबीरपणे अजित मामा प्रत्येकाबरोबर उभे असायचे. किंवा बारामतीचे माणूस आणि माणूस आपल्याला सांगतो की काय पद्धतीने दादांनी दवाखान्यात मदत केली, डॉक्टरांशी स्वतः बोलायचे, स्वतः येऊन बघायचे सगळं व्यवस्थित झालंय ना. अनेकांचे जीव वाचलेत त्यांच्यामुळे. पण जर आजीला काही झालं तर ते वेगळंच असायचे. म्हणजे ते हे सगळं काहीच करू शकायचे नाहीत जवळजवळ. म्हणजे ते वेगळ्याच पद्धतीने गडबडलेले असायचे किंवा ते खूप भावनिक झालेले असायचे, अतिशय इमोशनल व्हायचे किंवा त्यांना सहनच व्हायचं नाही की आजीला काही झालंय किंवा ती बरी नाही आहे. खूप अस्वस्थ असायचे आणि नेहमीची जशी ती यंत्रणा राबवायचे तसे ते न करता काहीतरी वेगळेच अजित मामा समोर दिसायचे.
त्याच्यानंतर मला आठवतं आहे की आजी जेव्हा मुंबईत होती, तिची ट्रीटमेंट चालू होती, ती ॲडमिट होती, त्यावेळेस कितीही व्यस्त असले तरी रात्री 10 वाजू दे 11 वाजू दे ते रात्री जाऊन भेटायचे आजीला, बघायचेच. म्हणजे मुंबईत असतील तर ते दररोज जायचे. त्याच्यानंतर सगळ्यांना फोन असायचे, आईला माझ्या विशेषतः फोन असायचा की कसं आहे, रोजचा किंवा दिवसातून 3 वेळासुद्धा फोन करतील ते आणि विचारतील की काय झालं, कसं झालं, असं. सो आजीचं आणि त्यांचं तर म्हणजे अगदी लहानपणापासून मला वाटतंय किंवा नंतरसुद्धा त्यांनी जी आजीला साथ दिली तात्साहेब गेल्यानंतर आणि आजीनी जी त्यांना साथ दिली, ही पण एक खूप वेगळं आई आणि मुलाचं त्यांचं नातं आहे. किंवा ते कधी मला ते कायम पुरोगामी विचारांचे वाटायचे. कोणत्याच वेळेस त्यांनी अमुकच करा, असंच करा, तसंच करा हे कुटुंबातल्याही कोणाला सांगितलं नाही किंवा नंतरही आपण पाहिलं की त्यांचा तसा विचार नसायचा. प्रत्येकालाच त्यांचं स्वातंत्र्य असायचं आणि एक विचारधारणा जी होती ती खरंच ते म्हणतात तसंच की शिवशाहू फुले आंबेडकर ह्यांची जी विचारधारा होती तसंच ते वैयक्तिक आयुष्यात पण खरं तर वागलेले आहेत आमच्या सर्वांबरोबर. शिक्षणाला महत्त्व असेल किंवा कामाला महत्त्व देणं असेल, वेळेला महत्त्व असेल, त्यांची अपेक्षा असायची की प्रत्येकानेच वेळेवर यायचं, फक्त ते स्वतःच वेळेवर येतील असं नाही. आणि ते खरं तर रुजत गेलं घरामध्ये त्यांची ती शिकवण.